तर महाराष्ट्र कुणाचा मध्ये पुढचा मतदारसंघ अहमदनगर शहर। या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पारडं जड असल्यामुळे दिसतंय आणि त्यामुळे अहमदनगर शहराचा संभाव्य आमदार कोण हे तन्मय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। जाणून घेऊया। संग्राम जगताप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं संभाव्य आमदार असण्याची दाट शक्यता आहे। अभिषेक कळमकर यांना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं रिंगणात उतरवण्यात आलं होतं, मात्र संग्राम जगताप पुन्हा बाजी मारण्याची दाट शक्यता आहे। या मतदारसंघामधनं सध्या अहमदनगर शहरमधनं संग्राम जगताप बाजी मारतील, संभाव्य आमदार असण्याची शक्यता। तर संग्राम जगताप हे संभाव्य आमदार असण्याची कोणकोणती कारणं आहेत ते आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुशील थोरात यांच्याकडनं। महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर विरुद्ध महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यामध्ये ही लढत होत आहे। अहमदनगर शहर मतदारसंघामध्ये मनसेने सुद्धा आपला उमेदवार दिलेला आहे, वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपला उमेदवार दिलेला आहे, मात्र खरी लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्येच होणार आहे। जर आपण एकंदर गणित जे पाहिलं तर महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यासाठी मोठा वेळ लागला होता, त्यामुळे उमेदवाराला प्रचार करण्यासाठी फार कमी वेळ भेटला। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेला घटक पक्ष शिवसेना हा राष्ट्रवादीला उमेदवारी केल्यामुळे नाराज होता। ती नाराजगी काढण्यास अभिषेक कळमकर यांना वेळ गेला, त्यामुळे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी गेल्या 2 महिन्यापासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता। त्यामुळे या नगर शहर मतदारसंघामध्ये आमदार संग्राम जगताप यांचं पारडं आज तरी जड दिसतंय।